आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। तेलगी प्रकरणामध्ये सीबीआयनं देखील माझं नाव घेतलं नाही तरीही राजीनामा द्यावा लागला। पवारांनी राजीनामा घ्यायची घाई केली, छगन भुजबळ यांचा दावा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अंडी घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शालेय पोषण आहारामधून अंडी बंद केल्याचा आरोप आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 किंवा 3 फेब्रुवारीला दिल्लीला जाणार। राज्यातील राजकीय घडामोडींबाबत अमित शहांशी चर्चा होण्याची शक्यता आहे। भाजप दर 15 दिवसांनी मंत्र्यांचा क्लास घेणार। दर 15 दिवसांनी मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार होणार आहे। तर मुख्यमंत्र्यांची दर 3 महिन्यांनी मंत्री पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार। भाजपकडून संघटना मजबूतीचा हा प्रयत्न आहे। राज ठाकरेंची भूमिका शिंदे आणि भाजपची धार्जिण आहे आणि राज ठाकरे भाजप शिंदेंकडे जात आहेत हे राज्याच्या हिताचं नाही। राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीकडे आमचं लक्ष आहे, संजय राऊतांचं हे वक्तव्य। पुण्यात मराठी भाषा विभागातर्फे मराठी विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन। तर मुख्यमंत्री फडणवीस अजितदादांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन। मागच्या काळात मी पुन्हा येईन असं सर्व उपहासात्मकपणे म्हणायचे, मात्र काळ आणि वेळेप्रमाणे शब्दांचे अर्थही बदलतात। विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पहिल्यांदा नवी मुंबईचे प्रश्न सोडवा। बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा गणेश नाईकांना खोचक टोल आहे। गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार भरवणार, या प्रश्नावर मंदा म्हात्रेंचं हे उत्तर आहे। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सरपंच हत्या प्रकरणात घुले मुख्य आरोपी आहे। शिंदे एन्काउंटर प्रकरणात राज्य सरकार पोलिसांच्या मागे खंबीर उभं राहणार, सूत्रांची माहिती। तर उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधामध्ये सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यावर वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजप नेते किरीट सोमय्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावमध्ये निदर्शनं। मायनॉरिटी डिफेन्स कमिटीतर्फे तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन। तर सोमय्यांचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, सोमय्या गो बॅकचे फलक झळकलेत। स्वातंत्र्याच्या 100 वर्षात भारत विकसित होणारच, विकसित भारतासाठी सर्व खासदार आपलं योगदान देतील। संसदेत बोलताना नरेंद्र मोदी यांच्याकडून विश्वास व्यक्त। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरामध्ये विक्रमी उच्चांकी। सोन्याचे दर आता 84,151 रुपयांवर पोहोचले। परभणीच्या पाथरीत पिकं पाण्याविना तर जायकवाडीचं पाणी मिळत नसल्यानं पिकं करपू लागली आहेत। पाथरी तालुक्यामध्ये 20 गावांची ही स्थिती आहे। नांदेडच्या शेतकऱ्यांचा फळ लागवडीकडे कल वाढलाय। नायगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांकडून टरबूजाची लागवड। टरबूज लागवडीमधून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे। मालेगावच्या 13 वर्षीय मोहितचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांना सन्मान झालाय। मोहितनं काही दिवसांपूर्वी बिबट्याला केलं होतं जेरबंद। मोहितच्या धाडसाचं संपूर्ण राज्यभर कौतुक होत आहे। मंदिरं सरकारी नियंत्रणातून मुक्त व्हावीत या उद्देशानं महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीनं मंदिर तिथं सामूहिक आरती हा उपक्रम घेण्यात आला। पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी इथं आज भव्य सामुदायिक आरती सोहळा संपन्न झालाय। दिल्लीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याची आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी आहे। अहिल्यादेवींच्या जन्मोत्सव निमित्त बैठक घेण्याची मागणी। महाराष्ट्र अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर चालतो हा संदेश द्यावा असंही मत। छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये दरोडेखोरांची दहशत। गावकऱ्यांनी दरोडेखोरांवर दगडफेक करत पळवून लावलाय। व्हिडिओ व्हायरल झालाय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची आरोग्य केंद्रावर अचानक भेट। आशिमला मित्तल यांनी सुरगाणा तालुक्यामधील आरोग्य केंद्रावर अचानक भेट देऊन कामांची पाहणी केली आहे। जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यामधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर। जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन आहे। लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्याही सूचना। नांदेडच्या बाजारात हळदीच्या दरामध्ये प्रति क्विंटल 1,000ची घसरण। सध्या दर आता परराज्यामधील हळदीची आवक वाढल्यामुळेच दर घसरलेत आणि हळदीचा भाव 14,500 वरून 13,500 रुपयांवर। जालन्यातील भोकरदन नगर परिषदेच्या गाळ्यामधील व्यावसायिकांना प्रशासनाचा इशारा। थकीत भाडं भरा अन्यथा गाळा सील करणार। 112 लोकांकडे 82 लाखांपेक्षा अधिक थकबाकी आहे। 3 तारखेपर्यंत मुदत।